आता झुपले गावरंगला डाव्या खांदी झुपले आज जरा डाव्या खांदी असं म्हणतात की थोडंसं अवघड असतं चालायला म्हणजे नवीन आता मवाळ आहे ना चिमणी हां चिमणी त्याला मस्त चालतंय कारण त्याला काल बैलांना घास टाकला आता बैल खुश झाले. तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग. आत्ता वाजले सकाळचे 5:30. आता 3 फेज लाईट गेली आहे आणि मी बिचारा होतो गव्हाच्या दाऱ्यावरती. मग रात्रभर गहू भिजवला. आता गेली लाईट आणि आणि थंडी तर एवढी पीक लेवलवर आहे ना तर भरपूर थंडी आणि आता 5:30 वाजता तर एकदम जास्त थंडी. मी बिचारा जर घरी झोपलो ते घरचे मारतात, शेतात आलो तर बिबट्या मारायची भीती आणि बिबट्यापासून वाचलं ना तरी थंडीने मला अर्ध मेलं केलं. माझे पाय पूर्ण म्हणजे बधीर झाले बाबा, हाताचे बोट आणि पाय पूर्ण बधीर झाले थंडीने. इतकी थंडी आहे ना की भरपूर. आणि आता हिवाळ्याचा हा प्रॉब्लेम म्हणजे थंडीचा भरपूर थंडी, हिवाळ्याचा प्रॉब्लेम थंडी भरपूर, सरकारचा प्रॉब्लेम की रात्रीची लाईट. आणि म्हणजे प्रत्येक ऋतूत थोडीफार चॅलेंज तर असतेच. आता उन्हाळ्यात कसं असते टेम्परेचर जास्त असते ना तर पिकांना दर 2-3 दिवसाला पाणी द्यावं लागतं आणि ऊन पण भरपूर पडतं, मग शेतातले कामं उन्हात करावं लागतात. थंडीत तर हिवाळ्यात असे रात्रीचे दारे धरायचे. आणि पावसाळ्यात ना किती जरी पाऊस आला ना तर तरी पण गुरांना चारा तर काढावाच लागतो. आणि हा आपला गहू आहे ना पावसाळ्यात कसं असतं किती जरी पाऊस आला ना तरी गुरांना चारा तर काढावाच लागतो. परत पिकं पिवळे पडतात वगैरे. आता प्रत्येक ऋतूची चॅलेंज असतेच. आता हा गहू होता ना तर तो आपला पंची गहू तर तो मी भिजवला आहे रात्री. आता बघतो आता झोपलं ना तर 8 वाजेपर्यंत तर काय जाग येणार नाही. आता 5:30 वाजलेत. आत्ता तरी मला झोपायला आणि तुम्हाला सांगतो इतके पाय थंड पडलेत ना माझ्या पाण्यात ना की विचारायचं ना. मला 1 तासभर तर आता झोपच येत नाही म्हणजे इतके पाय थंड राहतात ना की किती जरी अंथरुणात गेलं ना तरी झोपच येत नाही. आता थोडा शेकतो अगोदर म्हणजे पाय एवढे गारठलेले असतात ना की झोपायचा विषयच येत नाही 1 तासभर तरी. मग काय अडचण नाही, पण रात्री दारे धरले ना मग दिवसभर मी आरामच करतो. म्हणजे दिवसभर गुरांचे पण काम असतात पण जेवढा आराम करायचं तेवढा आराम तर मी करतोच. चला आता जातो घरी. जस्ट मी इथं दारे धरत होते बघा, हे आपला हौदावाले शेत आणि तिथं लाईट चमकती तेव्हा आपलं घर. म्हणजे लाईट गेली आता तर ती 3 फेज लाईट गेली आणि सिंगल फेज लाईट असते ना उजेडाची तर ती असते आपल्याला 24 घंटे. आणि आपण राहते शेतात, आपल्या इथं एकटंच घर आहे. याच्यानंतर जवळपास 300 मीटरवर दुसरं घर असेल तिकडं शेजाऱ्यांचं आणि इकडं 300 फुटावर दुसऱ्या शेजाऱ्यांचं घर आहे. पण आपल्या जवळ तर कोणाचं घर नाही म्हणजे आपलं सिंगल घर आहे. पण प्रॉब्लेम काय नाही, शेतात इकडनं असा पण रस्ता आहे आणि एक मेन रस्ता पण आहे गावचा तर तिथं पण म्हणजे घराच्या पलीकडून पण एक चिटकून रस्ता आहे. मोत्या आणि हिऱ्याचं तुम्हाला सांगतो, हिरे आहे बघा इथं. ह्याला आज बाहेरच बांधलं, त्याच्या अंगावर सगळं ओलं झालं असेल त्या दैवाऱ्याने. त्याला मी रात्री थोडं फिरून आणलं आणि इथं बैलगाडीला बांधलं होतं, थोडा घास खायला टाकला. मग त्याच्यानंतर त्याला शेडमध्ये बांधायचं लक्षातच नाही मला. मी आणि तसंच दाऱ्यावर गेलो ना तर ते रात्रभर त्याच्या अंगावरून ओलं झालं असेल दैवाऱ्याने. बिचारा त्याला शेडची सवय, पण आजच्या दिवस बाहेर राहिला, नाही तर बाकीचे आपले सगळे गुरं शेडमध्ये आहेत. तिकडे स्टॅलिन तिकडे बांधली आणि हे इकडं करतायत आराम सगळे. फक्त देवशेनी उभा आहे, जिला आपण मुहरकी घातलीच नाही हिला, नाही तर बाकी हारण्यात तर झोपला आहे. तर मी बोलतो ते पण कळत नाही. आणि बाकी हे गुरं बसलीत. गुरं काय होतं एकमेकाला चिटकून बसले ना तर गुरांना ऊब तयार होते म्हणजे गरमी तयार होते. तर त्याच्यामुळे जास्त काय थंडी वाटत नाही गुरांना म्हणजे जवळजवळ असतील तर. आणि एकटंच गुर जर लांब असेल ना म्हणजे एकटं बसलेलं जसं हिऱ्या बसलाय तर त्या जनावराला जास्त थंडी लागते. त्या गाई बैलाला एकटा असतो ना तर त्याच्यामुळे जास्त थंडी लागते. आणि ग्रुपमध्ये बसलेत ना ते जवळजवळ तर यांना जरा कमी थंडी लागते, ऊब तयार होते. आणि थंडी जास्त ह्या गावरान गुरांना जास्त थंडी लागते, जरशा गुरांना थंडी जरा कमी जाणवते. आणि आपल्या वस्तीवरचे कोंबडे आहेत ना ते 4 वाजल्यापासून ओरडायला चालू करतात. आता एक झालं की दुसरा कोंबडा कंटिन्यू ओरडत राहतात बाबा. आता 6 वाजेपर्यंत, आता 5:30 वाजलेत ना, 6:15 6:30पर्यंत कंटिन्यू एक झालं की कोंबडा ओरडतच राहतो. मोत्या हे सकाळी रे झालं ती. हे गावरंग चल, गावरंग ये. अरे वा हुशार आहेस तू. आता चल ये पुढं. हां बास, चांगली मान देतोय. बास थांबा. हां त्याला माहिती 2 राऊंड मारतात फक्त आणि लगेच सोडतात.
त्याच्यामुळे तो काय करत नाही. तर मित्रांनो आता झोपले गावरंगला, लय शांत उभा राहतं. आणि आपल्या इकडे चिमण्या. आता झोपले गावरंगला, डाव्या खांदी झोपले आज. जरा डाव्या खांदी असं म्हणतात की थोडंसं अवघड असतं चालायला, म्हणजे नवीन नवीन एकदा सवय लागल्यावर काय अडचण नाही. आणि उजव्या खांदी जास्त ताकद लावता येते, पण सवय लागून डाव्या खांदीची, तर त्याच्यामुळे गावरंगला डाव्या खांदी झोपले. थोडा परेशान करतोय चालायला. तसं मी चिमण्यालाच धरलंय, कारण की चिमण्याला धरलं ना कुठं जात नाही. तर रस्ता लागला की व्यवस्थित चालतो ते एकदम मस्त. हां आता लागले रस्त्याला, आता काय प्रॉब्लेम नाही. गावरंग गावरंग खात्यात कुठं. हां चलतोय पण कशामुळे कंटाळ्याने करतो काय की सुरुवातीला, नाही तर आता चलतोय मस्त. थोडंसं मी त्याला ओढलं पुढं मोरकीला, मग लागला चालायला. म्हणजे आता कसं दोन्ही खांदीची सवय लागली ना, जरा परफेक्ट राहतात बैल. आता त्याला लोडच्या कामाला पण झोपायचं आपल्याला, अवताला पण बरं का गावरंगला. पण सध्याला शेतच रिकामं नाही कुठलं, मग रिकाम्या शेतात त्याला शिकवावं लागेल ना. मग आता आपलं शेत बटाट्याचं किंवा गाजराचं शेत रिकामं झालं ना, मग गावरंगला आपण अवताला शिकवू. गावरंगला आणि गावळ्याला दोघाला सोबत शिकवू अवताला. आता मावळ आहे ना चिमणे, हां चिमणे त्याला मस्त चालतंय. कारण त्याला काल झोपायचं होतं, पण काल वेळ भेटला नाही. आणि तो चरायला गेला होता आज मुद्दामून जाणं, गुरं सोडायला उशीर गेला, कारण गुराला खायला पण टाकलं होतं सकाळी. आम्ही म्हटलं जरा गावरंगला झोपायचे, थोडं उशिरा सोडू चरायला, कारण एकदा शिकला ना म्हणजे पुन्हा काय टेन्शन नाही त्याचं. एकदा काम शिकेपर्यंत, एकदा काम शिकला ना मग चराय गेला आणि कधी कधी कामाला धरला तरी जमतो. किंवा आपला काटवणातल्या शेतातला गहू. आता काटवणातल्या शेतापासून आपण आता हा पाटाचा रस्ता आहे, असंच तळ्यावर जायचं, मग तळ्यानं आपल्या घरी जायचं. आणि गावरंगला आज पूर्ण डाव्या खांदीत चालून जायचं, म्हणजे घरी जाईपर्यंत. त्या दिवशी मध्येच खांदा बदलेला होता ना, तर आता घरी जाईपर्यंत त्याला डाव्या खांदीत चालून द्यायचं गावरंगला. मस्त मस्त चालतोय बैल. रिकव्हरी नेलता. चल गावरंग, आता आपण आलो तळ्याच्या खाली. ही समोर आहे ना, ती तळ्याची साईड आहे, तर इथं आलोत गावरंगला घेऊन. मग परत इथून असंच डांबरी रस्त्याने आपल्या तळ्याकडल्या शेताकडून डांबरी रस्त्याने आपल्या घरी जायचं, म्हणजे असा गोल राऊंड मारला आपण. बरं आहे नंदू, आपला ऊस पाण्याला आलाय, त्याला भिजवायचं. आता आपला तो गहू झाला ना भिजायचा, मग आपल्या ऊसाला भिजवायचे. नाही तर भैयाला वाटलं तो आज रात्री पण ऊसावर पाणी घेईल ऊस भिजवायला. चल बाबा गावरंग पाठ कर ना, जरा लय चालायची सवय ना. आणि तसं पण दिवसभर गावरंग चालत असतो ना, तर त्याच्यामुळे त्याची स्पीड जरा कमी आहे चालायची. नाहीतर नवीन खिल्लार गोरे असले ना तर जरा फास्ट चालतात. पण तरी लय भारी चालला गावरंग. काय गिर बैल तर चलतच नाहीत, जागेवर खाली बसतात. तर त्या मानाने आणि परेशान बी लय करतात, सारखं ओढावं लागतं पुढं, नाहीतर मग पाठीमागून शेपूटचा मार असं काही. पण तशी गावरंगला काही करायची गरजच पडली नाही. बैल बाहेर ओढत नाही काय नाही, मस्त चालतोय. खिळापाशी थोडंसं अंतर ठेवून मस्त चालतोय. आणि त्याला दोन्ही खांदे चालायची सवय लागते मस्त छानपैकी. चिमणी ऐक, लय जाडण करतो बैल. आणि तो दाव कसं इसनी मुरकी लावले ना, आकडलं तरी आकडतच नाही. पण मस्त चालला. ते नवीन बैल तसं करतात थोडंफार, जरा साईडला बाहेर फाकून थांबतोय, पण काय अडचण नाही. चला आता बैलगाडी सोडतो. तर मित्रांनो नमस्कार. आता माझी झोप वगैरे झाली, झोपून आले मी. तर आज गावरंगला झोपलं होतं, तर व्हिडिओ मोठा झाला असेल ना तर तो दुसराच व्हिडिओ येईल. आता त्याला गळ्यात लोहणं बांधलंय. मी लाकूड बोलतो, कारण की कधी लाकूड बोललं तर जमतं, त्याला लोकल भाषेत लोडणंच म्हणतात त्या लाकडाला. तर आता गुरं सोडायची ते चरायला. तर चला आता शेतापासून चालू करतो. होय थांब की, येडीच गाय, मी सोडते हिला फेरा. चला आता हे गुरं सोडले चरायला अशा लाईननी. चल ऐक, गाय चल ना. गाय काय बाबा, चल ऐक. चला आता चिमण्याला सोडले, चिमण्या जाईल तिकडं बाहेर. सरजी चल. तर बैल थोडा वेळ बाहेर बांधतो.
ह्यांना दोघांना पण ते एकाच लाकडाला बांधतो मी. काल बांधली होती तिथंच बांधायचं ह्यांना. म्हणजे कसं हे खालचं शेण वगैरे काढून घ्यायचं गुरांचं, जरा कोटा बी स्वच्छ होतो आणि ह्यांना पण जरा उन्हाच बरं वाटतं. बाहेर चिमण्या गेला त्याच्या जागेवर. ए सारजा तू आली कुण आहे ना. इथे आणला मी सोयाबीन आणली खायला. हिऱ्याला बी टाकली सोयाबीन खायला. तर घास टाकतो इथं. आणि मित्रांनो मी आलो होतो घास कापायला. बैलांना सोयाबीन टाकली, मग त्याच्यानंतर घास कापायला आलो. बैलांना दुपारच्या नंतर सगळं हिरवच खायला टाकायचे, मग त्याच्यामुळे एवढा घास कापलाय. तर हा गुलाबी धुडका आहे ना, तर इथपर्यंत मी एकट्याने कापलाय. मग इथून पुढं नंतर आई आली होती, तर आईने मी दोघांनी आम्ही कापला एवढा घास. तर एवढा घास बैलांना आणि हिऱ्याला आणि हरण्याला तर थोडा थोडा टाकायचा सगळ्याला मिळून. आणि आई आणखीन इकडं घास कापतीस पुढं. हो, आई जरच्या गायसाठी कापते आणि मी बैलांसाठी कापले. म्हणजे थोडंसं वाटण काम घेतले. तर आणि हे घास आहे ना लय मान होतं बरं का गुरांना. फक्त रोज भेटायला पाहिजे एक टाईम तरी ना, म्हणजे गुरांच्या तब्येत येतात. पण रोज कापणंच होत नाही. आणि कसं उंदरांनी ह्याच्यात बोळं पाडून ना या घासाला एकदम पातळ केले. आणि 1 वर्ष तर झालं टाकलेलं घास, पण लयच हे केले. ह्या बघा इथं उंदरांनी बोळ केलं. उंदरं डुकरं ह्या घासाला लय परेशान केले. आता पुढच्या वेळेस आपण घास करताना लय व्यवस्थित घास करायचं. आपल्या घराजवळच्या शेतातच करायचं, म्हणजे तिथं डुकरं जरा जास्त यायची नाहीत. म्हणजे मोत्या असतो ना तिथं, तर डुकरं येत नाही तिथं. मग त्याच्यामुळे आणि उंदरासाठी पण उपाय करायचा आहे. मग त्याच्यामुळं आपण पुढच्या वर्षी आपल्या घराजवळच्या शेतात घास टाकणार आहेत, मेथी घास. आणि कापायला उरकत नाही बरं का हे घास. म्हणजे लयच काडी काडी धरून आई बघा कशी कापते. आता त्याची एकदम काडी काडी धरून, म्हणजे 3-4 जागेवर कापलं ना, तर बघा इतक्या जागेवर कापल्यावर 1 मुठभर घास होतो, एवढूसा घास होतो. तर ह्या घासाला कापायला मेहनत लागते. चला खिलरी तो ओरडायला लागली रे बाबा तिला घरी आणण्यासाठी. ह्याच्यात मोसंबी सापडं काय नाही सापडायची. आता लयच बारकलेत. थांबा इथं एक झाडाला आहेत बरं का मोसंब्या. आता ह्याच्या बघतो मी कशा ती घास पातळ झालं आपला. अरे ह्याच मोसंबीला बघून आलतो, पण ही तर कच्चीच आहे. ही पण कच्ची, सगळ्या लहानच आहेत ह्या झाडाला. आता खाण्यासारख्या मोसंब्या राहिल्याच नाही झाडाला, पण तरी पण बघतो कुठं भेटली तर. नाहीच भेटत, जाऊ द्या विषय सोडून देतो. कारण की सगळीकडे हे अशा बारकाल्याच आहेत. आता पाठीमागं आईने गटूड आणले आणि मी एक डोक्यावर घेतले. मी बैलांसाठी घेतले, आईने गायांसाठी आणले घास. बैल तर वाटच बघतात घासाची. बघ कसे वाट बघतात घासाची. आज ह्याला घास यायला उशीर झाला हिऱ्याला. थांब हिऱ्या, हां बास का खुश. आता त्यासाठी संध्याकाळसाठी थोडा ठेवला आहे, आता बैलाला टाकायचा. बैलांना घास टाकला, आता बैल खुश झाले. मग संध्याकाळी त्यांना पाणी पाजायचं आणि त्यांच्या जागेवर बांधायचं. रात्री उशीर झाला तर त्यांना जागेवर बांधायला. आज पण उशीरच होईल वाटते जागेवर बांधायला, पण जाऊ दे इथं मोकळ्याच्या जरा फिरतात. आपली ती पिल्ली होती ना वृंदाचं वासरू, तर ते पण चांगलं घास खायला शिकलं होतं बरं का. मागून मागून त्याला घास पण लय आवडायला लागला होता. पण बिचार आज आपल्यात नाही. इथं हरण्याला टाकलाय घास आणि ह्या जर्शयांना टाकलाय घास. तिकडं मेंढासला आणि काळीला टाकलाय. मोरीला सेपरेट, इकडे ह्या बांडेला सेपरेट आणि हरण्याला सेपरेट. ह्याला रोज एवढ्याला घास तरी भेटायला पाहिजे, रोज भेटायला पाहिजे. पण आपलं कसं होतं, ज्या दिवशी जास्त काम असेल ना, मग त्या दिवशी घास कापणंच होत नाही असं होतं ना. तर त्याच्यामुळे नाही तर घास चांगला मानवतो मेथी घास गुरांना. आणि मेथी घास म्हणजे काय असते, ह्याला मेथी घास का म्हणतात माहिती आहे ना, ह्याचे पानं बघितले ना तर मेथीसारखे असतात. आणि हाईट पण जास्त होत नाही, हाईट पण 2-2.5 फूटच होते. म्हणजे जास्तीत जास्त 2.5 फूट नाही तर 1.5-2 फूटच हाईट राहते ह्याची. तर ह्याचे पानं मेथीसारखे, तर त्याच्यामुळे ह्याला मेथी घास म्हणतात. आणि हा मल्टी कटिंग आहे, म्हणजे आपण किती वेळेस जरी कापला ना, एका महिन्यात एक 40 दिवसाला कापायला येतो बरं का. एक कापणी केली ना तर 40 दिवसाला कापायला येतो. अशा आपण ह्याच्या 4 ते 5 वर्ष सलग कापण्या करू शकतो. 3 वर्ष तर नक्कीच करू शकतो कापण्या सलग. पण काही शेतकरी थोडं मेंटेन करतात ना, म्हणजे शेताला शेणखत वगैरे टाकलेलं असतं ना, तर आपण 5 वर्ष पण ह्या घासाला एकाच शेतात कंटिन्यू कापू शकतो. चला आता आपले गिरगुर आले चरून. सीता चल का बरी आहे. हे गवळ्या ते बैल मारेन तुला, चल. ए बाबा चल ना. हे काबरी चल.